Hello dear student, this was an next chapter from ninth standard Science and Technology. The name of chapter is Harmful and Useful Microorganism. Can you recall what is meant by microbes and what are their characteristics? The answer is the living organism which cannot be seen by with naked eyes but those are all around us are called as a microbes. सूक्ष्मजीव कशाला म्हणतात आणि त्यांचं तुम्हाला एखादं वैशिष्ट्य सांगता येईल का? सूक्ष्मजीव असे आहेत की जे आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाहीत पण ते आपल्या सर्वत्र अवतीभोवती असतात. हे आपण आठवीला पहिल्या धड्यामध्ये पण पाहिलेलं आहे. हाऊ डिड यू ऑब्झर्व द मायक्रोब? समजा तुम्हाला असा जो उघड्या डोळ्याने न दिसणारा जो सूक्ष्मजीव आहे, मायक्रोब्स आहे, आणि तो तुम्हाला बघायचा असेल किंवा त्याचं निरीक्षण करायचं असेल, ऑब्झर्व करायचं असेल, तर तुम्ही तो कसा बघणार? मायक्रोब्स कॅन बी सीन अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. त्यांना बघण्यासाठी तुम्हाला जो सूक्ष्मदर्शक असतो त्याचा आधार तुम्हाला घ्यावा लागतो आणि त्याच्याखाली त्यांचं ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षण हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येते. इन दॅट वे दे आर रिलेटेड टू इन व्हॉट वे दे आर रिलेटेड टू इन एव्हरीडे लाईफ. ते आपल्या जीवनाशी निगडीत कसे असतात? डेफिनेटली काही मायक्रोब्स हे यूजफुल असतात. डेफिनेटली द मायक्रोब्स आर यूजफुल टू अस. मेकिंग योगर्ट लाईक मिल्क इज डन बाय लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया. जसं आपण पाहिलं किंवा मागच्या वर्षी पण आपण ऐकलं होतं किंवा प्रयोग पण आपण बघितला होता सायन्स एक्झिबिशनमध्ये आणि त्याच्यामध्ये आपण चार्ट पण पाहिला होता की दही जे बनतं ते लॅक्टोबॅसिलस नावाचा जो बॅक्टेरिया असतो त्याच्यापासून ह्या दह्याची निर्मिती केली जाते, दुधापासून. आता हे नेमकं दुधापासून दही कसं बनतं हे आपण पुढे पाहणार आहोत. ईस्ट इज यूज्ड टू बेकिंग प्रोसेस. त्याचबरोबर बेकर्स जे वापरतात ईस्ट, हे ईस्ट वापरून सुद्धा ते वेगवेगळ्या प्रकारचे स्पॉन्जी ब्रेड्स बनवू शकतात. दहावीला तुम्हाला ईस्टची रिॲक्शन पण आहे. सम मायक्रोब्स आर हार्मफुल. त्याचबरोबर जसे काही सूक्ष्मजीव उपयोगाचे आहेत आपल्या दैनंदिन जीवनात तसे काही हार्मफुल पण तुम्हाला पाहायला मिळतात. दे कॅन कॉजेस द व्हॅरियस डिसीजेस अँड अफेक्ट द आवर हेल्थ. त्याचबरोबर ते आपल्या जे हेल्थ आहे त्या हेल्थलासुद्धा काय करतात, ते अफेक्ट करतात, धोका देण्याचं काम करतात. त्याचबरोबर त्यांच्यापासून विविध प्रकारच्या रोगांची सुद्धा लागण आपल्या शरीरामध्ये होत असते. सध्या आता कोरोना व्हायरसबद्दल तुम्ही ऐकतच आहात. Now see what are the useful microorganism. The first one is लॅक्टोबॅसिली. लॅक्टोबॅसिलियस म्हणतात, कुणी लॅक्टोबॅसिली म्हणतं. जसं तुम्हाला योग्य उच्चार पुस्तकामध्ये या दोन्ही शब्दांचा वापर त्यांनी केलेला आहे. नाव सी द डायग्राम. ही लॅक्टोबॅसिलियस हा असलेला हा बॅक्टेरिया आहे, रॉड शेप्ड आहे. आता बघा, या लॅक्टोबॅसिलियसला तुम्हाला जर बघायचं असेल तर छोटासा एक ॲक्टिव्हिटी किंवा प्रयोग तुम्हाला करावा लागेल. अ ड्रॉप ऑफ फ्रेश बटर मिल्क ऑन द ग्लास स्लाईड. एक दह्याचा थेंब तुम्ही ग्लास स्लाईडवर घ्या. स्टेन इट विथ. त्याला स्टेन करा, म्हणजे जर तुम्हाला स्पष्ट दिसायचं असेल तर त्याला एखाद्या रंगामध्ये तुम्हाला रंगावं लागतं. म्हणून आपण मिथिलीन ब्लू घेतो आणि मिथिलीन ब्लूचा एक थेंब त्या दह्यामध्ये आपण त्या ताकामध्ये आपण टाकला. नाव पुट कवर स्लिप ऑन इट. आणि त्याच्यावर आपण कवर स्लिप टाकली तर आता ते पसरू नये म्हणून. आणि आफ्टर द कवर स्लिप यू कॅन ऑब्झर्व अंडर द मायक्रोस्कोप. यू कॅन ऑब्झर्व इट बाय 10x or 16x ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे तुम्हाला जो वरचा लेन्स टाकायचा आहे तो तुम्हाला स्पष्ट बघण्यापासून 10x मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि अतिशय पॉवरफुल कंपाऊंड मायक्रोस्कोप वापरला तर 60x पर्यंत सुद्धा तुम्ही त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं ऑब्झर्वेशन करू शकता. मग नेमकं हे पाहिल्यानंतर व्हॉट वी ऑब्झर्व, आपल्याला काय नेमकं दिसलं? तर वी ऑब्झर्व ब्लू रॉड शेप्ड ऑर्गॅनिझम मुव्हिंग अराउंड. आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्या ताकाच्या थेंबामध्ये आपल्याला अशा प्रकारचे ब्लू रॉड शेप्ड, रॉड म्हणजे हा दांडा, रॉड शेप्ड बॅक्टेरिया आपल्याला तिथं हालचाल करताना दिसतात. सो दे आर द लॅक्टोबॅसिली. आणि आपण त्या बॅक्टेरियाचं नाव आहे लॅक्टोबॅसिली. आणि हाच बॅसिलिया दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करण्यासाठी कारणीभूत असतो. इट्स वन काइंड ऑफ अ बॅक्टेरिया. सो दे आर व्हेरी मायन्यूट या शब्दाचा अर्थ अतिशय सूक्ष्म असतात. दे आर रेक्टँग्युलर. बघा इथे तुम्हाला एक रेक्टँग्युलर असा शेप तुम्हाला पाहायला मिळतो सगळ्यामध्ये. त्याचबरोबर लॅक्टोबॅसिलियस आर ॲनॅरोबिक बॅक्टेरिया. आता ॲरोबिक आणि अनॲरोबिक रिॲक्शन आपण दहावीला पण बघणार आहोत, पण चलता तुम्हाला मी सांगतो. देर आर द टू टाईप्स ऑफ द रिॲक्शन. ज्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजनचा पूर्णतः वापर केला जातो त्याला आपण ॲरोबिक रेस्पायरेशन म्हणतो. आणि काही सजीव असतात की त्यांना ती म्हणजे ती ॲरोबिक प्रोसेस फॉलो करण्यासाठी ऑक्सिजनची प्रचंड गरज असते. पण लॅक्टोबॅसिलस नावाचा जो बॅक्टेरिया आहे तो ॲनारोबिक बॅक्टेरिया आहे, म्हणजे त्याला ऑक्सिजनची फारशी गरज लागत नाही. म्हणजे याचा अर्थ दे कॅन प्रोड्यूस एनर्जी विदाऊट द यूज ऑफ ऑक्सिजन. जसं सजीवांमध्ये जर त्यांना एनर्जी म्हणजे ATP मॉलिक्युलची निर्मिती करायची असेल तर ऑक्सिजनची गरज असते. पण या लॅक्टोबॅसिलसला मात्र तो विदाऊट ऑक्सिजन त्याची काय करतो, तो एनर्जी प्रोड्यूस करू शकतो. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲनारोबिक बॅक्टेरिया. हाऊ योगर्ट मेड फ्रॉम द मिल्क.
हां, आता हाच आपण जो आता डिस्कस केलेला प्रश्न आहे. व्हॉट आर द एक्झॅक्टली हॅपन इन दिस प्रोसेस, म्हणजे हे जे दही आहे ते नेमकं दुधापासून कसं बनतं आणि नेमकं त्याच्यामध्ये अशी काय प्रोसेस घडते आणि ही नेमकी प्रोसेस म्हणजे काय, आपण याचं उत्तर इथं बघू. आता आत्ताच आपण पाहिलं की लॅक्टोबॅसिलिस नावाचा जो ताकाच्या ह्याच्यामध्ये पाहिला, तो काय करतो, द लॅक्टोबॅसिलिया कन्वर्ट द लॅक्टोज हे काय आहे, दुधामध्ये असलेला एक शर्करेचा प्रकार आहे. तसे 6 शर्करेचे प्रकार आहेत. कोणते कोणते आहेत माहिती आहे का, सुक्रोज आहे, फ्रुक्टोज आहे, लॅक्टोज आहे, माल्टोज आहे. हे सगळे वेगवेगळे शुगरचे प्रकार आहेत. तसा दुधामध्ये असलेला कोणता आहे, लॅक्टोज नावाचा प्रकार आहे. द शुगर इन द मिल्क म्हणजे ह्या मिल्कमध्ये असलेला हा जो साखरेचा लॅक्टोज नावाचा प्रकार आहे, इट कॅन कन्वर्ट द लॅक्टिक ॲसिड, आणि ह्या लॅक्टोजचं रूपांतर कशामध्ये होतं, लॅक्टिक ॲसिडमध्ये होतं. अँड सिम्पली इट इज कॉल्ड ॲज अ फर्मेंटेशन प्रोसेस. ॲज द रिझल्ट द पी एच मिल्क, आता पी एच हा शब्द आपण पाठीमागच्या चॅप्टरमध्ये पण ऐकला. व्हॉट इज अ पी एच, म्हणजे पोटेन्शियल ऑफ अ हायड्रोजन आयन एच प्लस आयन इन द पर्टिक्युलर सबस्टन्सेस. सो पी एच ऑफ द मिल्क डिक्रीजेस. जसं तो काय करतो, डिक्रीज व्हायला चालू होतो, आणि डिक्रीज झाल्यामुळं तो काय होतो की त्याच्यामध्ये कोॲग्युलेशन होतं. कोॲग्युलेशन म्हणजे गोठणे, गाठी पडणे अशा प्रकारे आपण म्हणतो. आणि दुधाचं काय होतं, जे पातळ दूध हे हळूहळू कोॲग्युलेट होतं. अँड मिल्क प्रोटीन जे असतात ते मिल्क प्रोटीन काय होतात, असे घट्ट व्हायला चालू होतात. सो दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज द कोॲग्युलेशन. म्हणजे बघा की ज्यावेळेस हा लॅक्टोबॅसिलियस काय करतो की लॅक्टोजचं रूपांतर लॅक्टिक ॲसिडमध्ये करतो. म्हणजेच काय करतो की दुधामध्ये असलेल्या ज्या प्रोटीन्सचं आहे तो कोॲग्युलेशन करतो. कोॲग्युलेशन होण्याचं कारण काय की त्या दुधाचा जो पी एच आहे तो पी एच काय होतो, ऑटोमॅटिकली डिक्रीज व्हायला चालू होतो. दस मिल्क प्रोटीन्स आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर ऑफ द कन्स्टिट्यूंट मिल्क. आता हे तुम्हाला माहिती आहे की मिल्क इट इज एक्झाम्पल ऑफ अ मिक्सचर. हे विविध प्रकारच्या घटकापासून किंवा सबस्टन्सेसपासून बनलेलं असतं. आणि मग ह्या कोॲग्युलेशन प्रोसेसमध्ये होतं काय की हे जे प्रोटीन्स असतात ते एकमेकापासून सेपरेट व्हायला चालू होतात. अँड एक्झॅक्टली दॅट्स वाय हॅपन द मिल्क चेंजेस इन द योगर्ट. आणि ह्याच प्रक्रियेला आपण दुधाचं दही बनणं असं आपण म्हणतो. योगर्ट हॅज अ स्पेसिफिक सोर टेस्ट. त्याला एक विशिष्ट प्रकारची अशी आंबट अशी टेस्ट असते. थोडं तुम्ही जर कधी तुम्हाला चुरचुरीत पण लागतं बघा दही. सो ड्यू टू दिस लॅक्टिक ॲसिड, आणि त्याचं कारण आहे त्याच्यामध्ये असलेलं लॅक्टिक ॲसिड. द लो पी एच डिस्ट्रॉय. आता मग हे दही घेतल्याच्यानंतर काय होतं की हा लो पी एच तुमच्या बॉडीमध्ये जर गेला तर तुमच्या शरीरामधले असलेले जे हार्मफुल मायक्रोब्स असतात प्रेझेंट तुमच्या बॉडीमध्ये, ते मिल्कमध्ये म्हणजे ते काय होतात, ते मिल्कमधले ते मरून पण जातात. आणि तशाच प्रकारचा जो तुम्ही दही जर खाल्लं तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या बॉडीमध्ये काही हार्मफुल मायक्रोब ते सुद्धा काय होतात, ते मरतात. बघा, वाय डॉक्टर्स ॲडवाइज टू यू हॅव अ योगर्ट और अ बटर मिल्क इफ यू हॅव अ इनडायजेशन और ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट. डॉक्टर तुम्हाला ज्यावेळेस तुमचं पोट बरोबर नसणे किंवा पचन न होणे किंवा तुम्हाला पोट तुमच्या गडबडीमध्ये असणे, ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट म्हणजे पोट बरोबर नसणे, किंवा अशा वेळेस तुम्हाला दही पिण्यास का सल्ला सांगतात, किंवा जुने लोक पण सांगतात की ज्यावेळेस तुम्ही जेवण करतात त्यावेळेस तुमच्या जेवणामध्ये एक दह्याची वाटी असावी. त्याचबरोबर आपल्याकडे एक परंपरा पण आहे की आपण ज्यावेळेस बाहेर निघतो त्यावेळेस दही आणि साखर घेतो. हे नेमकं याच्या पाठीमागचं कारण काय, यात परंपरा महत्त्वाची नाही, पण याच्या पाठीमागचं सायंटिफिक रिझन काय आहे. योगर्ट्स अँड बटर मिल्क्स आर बेटर फॉर द डायजेशन. म्हणजे तुमचं डायजेशन अतिशय योग्य होण्यासाठी दही आणि ताक हे अतिशय उपयुक्त आहेत. दिस लॅक्टोबॅसिलियस कॅन किल द हार्मफुल बॅक्टेरिया लाईक अ क्लस्ट्रिडियम. आणि या लॅक्टोबॅसिलियसनं हे क्लस्ट्रिडियम नावाचा बॅक्टेरिया किल केल्यामुळं आपल्याला बेटर इम्युनिटी प्राप्त होते. काय होते, आपल्याला बेटर इम्युनिटी तिथून प्राप्त होते. आणि बेटर इम्युनिटी प्राप्त झाल्याच्या नंतर आपलं शरीर तंदुरुस्त राहतं. योगर्ट ऑल्सो हेल्प्स टू ॲसिडिक पी एच अँड ऑल्सो हॅज अ ॲसिडिक पी एच अँड दस इट कॅन किल मेनी मायक्रोब. आत्ताच आपण पाहिलं की ज्यावेळेस दह्याचं दूध होतं त्यावेळेस त्याचा पी एच हा कमी होतो आणि प्रोटीन सेपरेट व्हायला चालू होतात. आणि मग पी एच वाढल्यामुळं आता तुम्हाला माहिती आहे 0 ते 6.9 हे ॲसिडिक आहे, 7 हे न्यूट्रल आहे, आणि त्याच्या पुढे जर तुम्ही गेलात तर हे सगळं बेसिक आहे. आणि मग जर पी एच डाऊन झाला तर पी एच डाऊन झाल्यामुळे होतं काय की आपली ॲसिडिक लेवल बॉडीमधली वाढते, जठरामधली वाढते, स्टमकमधली ती ॲसिडिक लेवल वाढल्यामुळं जे काही हार्मफुल मायक्रोब्स आपल्या बॉडीमध्ये असतात ते काय होतात, ते पूर्णतः मरतात. आणि आपलं डायजेशन चांगल्या पद्धतीनं वाढतं. आणि डायजेशन चांगल्या पद्धतीनं जर वाढलं तर 101% आपली इम्युनिटी पण ही चांगल्या प्रकारे होते. दॅट्स वाय डॉक्टर हॅज ॲडवाइज टू अस to yogurt or buttermilk in case of indigestion or abdominal discomfort. Now see the second question. Sometimes yogurts become a bitter and floats up. Why does it happen? कधी कधी दही सुद्धा तुम्हाला अतिशय बिटर टेस्टला लागतं आणि पोट खराब लागतं. ह्याच्या पाठीमागचं कारण काय, ह्याच्या पाठीमागचं कारण आहे की ग्रोथ ऑफ अ हार्मफुल क्लॉस्ट्रिडियम इन सच अ क्लस्टर्स. म्हणजे त्याच्यामध्ये क्लॉस्ट्रिडियम नावाचा जो मायक्रोब आहे त्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि त्याचं काय होतं की ते खराब होऊन जातं दही. मग ह्याच्यामुळे काय होतं की पी एच हा इतका ॲसिडिक होऊन जातो की आपण ते घेऊ शकत नाही. सो दॅट द बेसिक रिझन बिहाइंड इट अँड इट्स गेट द फोर्थ स्टाफ. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज which different milk products are obtained at a home by the process of a fermentation
and cream from the milk. Now see, the yogurt, buttermilk, lassi, butter, cream, shrikhand and condensed milk etc. can be obtained by the fermentation process of a cream milk at a home. This was a very simple question. म्हणजे तुमच्या घरी दुधापासून दह्याचे जे फर्मेंटेशनच्या प्रोसेसद्वारे कोणते कोणते प्रॉडक्ट घेतात, तर आपण हे लस्सी, बटर, दही, श्रीखंड हे सगळे आपण त्याच्यापासून काय करतो, बनवू शकतो. दीज आर द बाय प्रॉडक्ट्स. सी nowadays and one word is now get famous, that was an probiotic. आता ह्या सगळ्या गोष्टीमुळे जसे हे बॅक्टेरिया आपल्याला अतिशय उपयोगाचे असतात आणि त्यातली त्यात लॅक्टोबॅसिलिया तर खूपच उपयोगाचा आहे. मग आता तुम्ही टी व्हीवर ॲड ऐकली असेल की खातून प्रोबायोटिक किंवा असे 2-3 प्रॉडक्ट तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात आणि ते जर प्रोडक्ट तुम्ही खाल्ले तर तुमची इम्युनिटी वाढते असे त्यांनी ॲड केलेली. तर हे प्रोबायोटिक म्हणजे काय असतात, व्हॉट डज इट मीन्स ऑफ अ प्रोबायोटिक? योगर्ट अँड अदर फूड स्टफ्स आर द पॉप्युलर नाउअडेज. मग हे कशामुळे फेमस झाले? आता हे प्रोबायोटिक म्हणजे काय असतं, दीज आर हे प्रोबायोटिक म्हणजे काय, इट इज वन काइंड ऑफ अ कल्चर, इट इज वन काइंड ऑफ अ मायक्रोब्स, दे आर व्हेरी युजफुल अँड लाईक त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलिसच जास्त करून असतो, आर ॲडेड इट दिस इटेबल्स. त्या खाण्याच्या पदार्थामध्ये त्याचं प्रोबायोटिक आपण ॲड करतो. सच इटेबल्स आर हेल्दी बिकॉज दे किल द हार्मफुल बॅक्टेरिया लाईक अ क्लस्ट्रिडियम इन द एलिमेंटरी कॅनल अँड हेल्प टू इम्प्रूव्ह अवर इम्युनिटी. अशा प्रकारचे प्रोबायोटिक तुम्ही जर घेतले तर ते घेतल्यानंतर आपल्या शरीरामधले जे हार्मफुल बॅक्टेरिया आहेत त्यांना ते किल केलं जातं आणि तो हार्मफुल बॅक्टेरिया म्हणजे आपल्याला ओळखीचा असलेला आणि नेहमीचा म्हणजे क्लस्ट्रिडियम आहे. हा क्लस्ट्रिडियम काय करतो की आपलं खूप सारं आपलं डिसीज निर्माण करतो, शरीराची इम्युनिटी कमी करतो आणि आजकाल तर इम्युनिटीची किती गरज आहे सगळ्यांना माहिती आहे. हा आपल्या एलिमेंटरी कॅनलमध्ये असतो आणि तो काय होतो, तो ह्या प्रोबायोटिकमध्ये मरतो आणि मेल्यामुळं आपली इम्युनिटी ती चांगल्या पद्धतीने वाढते. आता हा लॅक्टोबॅसिलिसचे युजेस काय काय आहेत बघा. यूज ऑफ लॅक्टोबॅसिलिस: various milk products like yogurt, buttermilk, ghee, cheese, श्रीखंड etc. can be obtained by the fermentation of a milk. दुधापासून आपण दही, ताक, तूप, त्याच्यानंतर चीज, श्रीखंड इत्यादी प्रकारचे आपण काय करतो की प्रॉडक्ट त्यापासून आपण मिळवू शकतो आणि हे फर्मेंटेशनमुळे, आणि फर्मेंटेशनसाठी आपल्याला लॅक्टोबॅसिलिसची गरज असते. सो लॅक्टोबॅसिली फर्मेंटेशन आर युजफुल फॉर द लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ अ सायडर. तुम्ही जर कधी सुपर मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला विविध फळाचे सायडर मिळतात. ॲपल सायडर असेल ते आपण म्हणजे इट्स वन काइंड्स ऑफ ज्यूस आपल्या स्वयंपाकामध्ये सुद्धा टाकतो की त्याला फ्लेवर येण्यासाठी. कोका, पिकल्स अँड व्हेजिटेबल्स ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला काय आहे, आपल्याला म्हणजे लार्ज स्केल ह्याच्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत, लोणचे बनण्याच्या इंडस्ट्रीज आहेत. तुम्हाला कधी माहीत पण नसेल, काकडीचं लोणचं, आवळ्याचं लोणचं, आंब्याचं लोणचं, अशा विविध प्रकारचे लोणचे तुम्हाला याच्यामध्ये काय होतात हे पाहायला मिळतात. So lactobacillus and some other useful microbes taken together are used to treat the abdominal comfort. त्याचबरोबर